नमस्कार. पुण्यामध्ये आपण गेले काही दिवस बघतो आहोत की पुण्यामध्ये कमी तासामध्ये जास्त पाऊस झाल्यानं अनेक ठिकाणी पाणी तुंबणं, घरामध्ये पाणी शिरणं असे प्रकार झाले. आता पुण्यासारख्या शहरामध्ये ड्रेनेजची सिस्टीम, पावसाळी गटाराची सिस्टीम ही चांगली असणं आवश्यक आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये वाहणारे नाले जे आहेत ते नाले मोकळेपणाने, खुलेपणाने त्यांना वाहू देणं आवश्यक आहे. पण आपल्याला असं दिसतं गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातल्या नाले बुजवले गेले. पुण्यातल्या नाल्यांमध्ये चक्क बांधकामाची परवानगी दिली गेली. पुण्यातल्या नाल्यांच्या आसपास रिटेनिंग वॉल बांधल्या गेल्या आणि त्यामुळं या पुण्यातल्या वाहणाऱ्या नाल्यांमधनं पाणी ज्या मुक्तपणे व्हायला हवं आहे तसं व्हायलं नाही आणि त्यामुळं ते रस्त्यावर आलं. ही जी सिस्टीम पुण्याची, जी पावसाळी गटारांची, पुण्यातली एकंदर पाणी वाहण्याची, पाण्याचे प्रवाह नाल्यातून ते नदीला जाण्याची ही जी सिस्टीम आहे, ही जी यंत्रणा आहे, ही यंत्रणा शास्त्रशुद्ध झालेली नाही आणि जिथं जी झालेली आहे तिथं ते अतिक्रमणांमुळं ती थांबलेली आहे, कुचमलेली आहे आणि त्यामुळं हे प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न का निर्माण होत आहेत आणि या प्रश्नांवर उत्तरं काय? आपल्याकडे पुढारी ऑनलाईनच्या व्यासपीठावर आज भूशास्त्रज्ञ, जिओलॉजिस्ट डॉक्टर श्रीकांत गबाले आलेले आहेत. श्रीकांत, स्वागत पुढारीमध्ये. नमस्कार. श्रीकांत, हा जो पुण्यामधला गेल्या 1-2 महिन्यातला आपण हा अनुभव पाहतो आणि पुण्याची एकंदर सिस्टीम लक्षात घेता पुण्यामध्ये तू जो अभ्यास केलेला आहे पुण्याचा, त्या अभ्यासानुसार या सिस्टीममध्ये, या यंत्रणेमध्ये कमतरता काय आहेत आणि अतिक्रमणं कशी झालेली आहेत, नाल्यांची यंत्रणा कशी आहे, त्याचं जरा सविस्तर आमच्या सगळ्या पुढारीच्या दर्शकांना सांगशील? नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत गबाले. प्रथमतः मी पुढारीचे निवासी संपादक श्री सुनील माळी सर यांचा खरंच म्हणजे आभार मानतो. त्यांनी इथे बोलण्याची एक संधी दिली. मुळात सुरुवात करताना एक गोष्टीवर जरा आपण कटाक्षाने नजर टाकू, ती म्हणजे पुण्याची भौगोलिक स्थिती. पुण्याची भौगोलिक स्थिती ही खूप आयडियल आहे. आयडियल म्हणजे काय तर पुणे ही तबकडीसारखं आहे. म्हणजे पुण्याच्या साधारणतः 3 बाजूनी एक छान अशी आपण वेस्टर्न घाटची फूट हिल म्हणतो त्याला आपण, हिल रेंज आहे. जी हिल रेंज ही साधारणतः सिंहगड फोर्टपासून ते बनेश्वर, ही जी आपण सिंहगड टू बनेश्वर अशी एक रेंज आहे. दुसरी जी महत्त्वाची रेंज आहे ती साधारणतः आपण बघतो ती मुळशी मावळ ह्या पॅचमधून येणारी आणि तिसरा जो बनेश्वरपासून ते उंडरी आणि ह्या पॅचमध्ये. आता हे सगळं बघताना एकूण सब वॉटरशेड्स म्हणजे मुळा आणि मुठा हे रिव्हर्स पुण्यातून वाहते, तेव्हा ह्याला काही सब वॉटरशेड आहेत. त्याला आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, राम नदी आहे, आंबील आहे, भैरोबा नाला आहे, वडकी नाला, परत बापदेवगडचं वॉटरशेड आहे, वाघोलीची वॉटरशेड्स आहेत. आणि ह्या वॉटरशेड अशा आहेत की जिथे खूप मोठ्या स्वरूपात आत्ता लोक येऊन राहत आहेत. आता वॉटरशेड्स म्हणजे काय तर साधारणतः जी मूळ एखादी नदी किंवा नाला वाहत येतो त्याला येणारं जे पाणी ज्या एरियातून मिळतं ते म्हणजे वॉटरशेड. आणि असे मेजर मोठ्या स्वरूपातले 6 असताना कॉन्सन्ट्रेशन जे झालेलं आहे ते जिथून नदी किंवा तो नाला वाहतोय त्याच्या कडेला लोकांनी सेटलमेंट्स केल्या आहेत. कारण आता थोडासा मी एकदम 1 मिनिटात इतिहास सांगतो की पुण्याचा जर आपण आंबीलोढा पाहिला तर आंबीलोढा हा सिटीमधून वाहत होता, अक्षरशः सदाशिव पेठेतून, सारसबाग आणि या सगळ्या याच्यातून. पण जसं जसं याचं प्रमाण वाढायला लागलं पावसाचं, नानासाहेब पेशव्यांनी तो वळवला आणि नंतर त्याचं प्रमाण ॲक्च्युली जो सिटीमध्ये इम्पॅक्ट होणार होता तो कमी झाला. तर ते सगळं बघता आत्ता राम नदी असेल किंवा आंबीलोढा असेल किंवा भैरोबा नाला असेल, ह्या सगळ्या वॉटरशेडमध्ये मोठ्या स्वरूपात आता कन्स्ट्रक्शन सुरू झालं आहे. आता कन्स्ट्रक्शन सुरू होताना आम्ही एक अभ्यास केला ज्याच्यामध्ये या 6 वॉटरशेडमध्ये सर्वे ऑफ इंडियाचे 1971चे टोपोशीट्स आम्ही स्कॅन केले आणि ते भौगोलिक माहिती प्रणाली या तंत्रज्ञानाचा वापर करून ते डिजिटाईज केले. त्यातून लक्षात असं आलं की 71च्या दरम्यान म्हणजे 71च्या आधी जेवढे काही स्ट्रीम्स, आपण त्याला स्ट्रीम नेटवर्क म्हणतो, ते स्ट्रीम्स डिजिटाईज केले आणि सॅटेलाईट डेटा नंतर लेटेस्ट आत्ता
15 वापरला तर त्यात जवळजवळ 35% स्ट्रीम्स पुण्यातल्या ह्या टोटली व्हॅनिस्ड आहेत, म्हणजे पूर्ण नष्ट झाल्यात. आता एखाद्या सिटीमध्ये 35% स्ट्रीम्स नष्ट होणं याचा अर्थ असा की त्या एरियामध्ये जेव्हा खूप मोठ्या स्वरूपात पाऊस पडतो तेव्हा पाऊस पडल्यानंतर जी वाहन क्षमता असते, ज्या स्ट्रीममधून जाण्याची गरज असते, तेच अवेलेबल नाही आहेत. तिथे जर कन्स्ट्रक्शन झालं असेल तर जो रन ऑफ आपण म्हणतो की जेव्हा पाऊस पडल्यानंतर ते पाणी जमिनीत न जाता तो वाहत जातं आणि त्याचं प्रमाण खूप वाढतं आहे. म्हणजे एक उदाहरण देतो, 2 वर्षापूर्वी जेव्हा 2019ला खूप मोठ्या स्वरूपात पाऊस झाला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आंबीलोढ्यामध्ये पूर आला. त्या दरम्यान खडकवासलामधून एक काही क्युसेक पाणी सोडलं असेल, समजा आपण असं समजूयात की 10 क्युसेक पाणी सोडलं आहे. त्याच वेळी बन गार्डनमधून जवळजवळ 20 ते 22 क्युसेक पाणी सोडलं गेलं. आता हे जे डिफरन्स बघितला, तो मधला 10 ते 12चा डिफरन्स आहे, तो कुठून आला? तो आला सिटीमधला. कारण सिटीमध्ये पाणी जमिनीत जाण्याचं आता प्रमाणासाठी जे काही प्रोव्हिजन केली पाहिजे ती प्रोव्हिजनच नाही आहे. आणि त्याचा इम्पॅक्ट हा असा असतो की व्हेलॉसिटी वाढते वॉटर फ्लोची. जेव्हा रन ऑफ वाढतो तेव्हा जे काही समोर येईल ते पाणी समोर घेऊन जातं. आता प्रश्न इथे येतो की का तुंबतं किंवा फ्लॅश फ्लड्स का होतात? सध्या नक्कीच खूप आपण बघतो गेले अगेन 3-4 वर्षामध्ये खूप कमी वेळात खूप सारा पाऊस पडतोय. किती पडतोय तर तासाभरामध्ये किंवा 2 तासामध्ये 70 mm किंवा 100 mm एवढा पाऊस पडतो. किंवा उदाहरण घेऊ 2019च तर 144 mm पाऊस पडला कमी वेळात. 15 किलोमीटरचे ढग तयार झाले होते त्या म्हणजे आंबीलोडाच्या वॉटरशेडमध्ये. तेच प्रकार आत्ता काल जो पाऊस झाला विश्रांतवाडी धानोरी ह्या एरियामध्ये, तर तिथे साधारणतः 70 mm ॲव्हरेज पाऊस झाला 1 ते 2 तासामध्ये. आता प्रश्न असा पडतो की जर तुम्ही भौगोलिक स्थिती बघितली तर पुण्याची जी सिंहगड टू भुलेश्वरची रेंज आहे तिथे एक वेळ मी म्हणेल की जे मोठ्या स्वरूपात पाऊस पडण्याचं जे प्रमाण आहे ते, आणि मग वाघोलीमध्ये का, आणि जर पडल्यानंतर पाणी वाहून जाण्यासाठीची जी यंत्रणा हवी असते ती यंत्रणा आता तिथे प्रश्नचिन्ह येतो. आता प्रश्नचिन्ह येण्यामागे पण एक वेगळं कारण आहे. त्याचं कारण असं की जेव्हा स्टॉर्म वॉटरचा जो ड्रेनेज नेटवर्क आपण जे म्हणतो, जे सांडपाणी व्यवस्थापन जे होणं गरजेचं असतं, ते सांडपाणी व्यवस्थापनाच्या बद्दल थोडेसे प्रश्नचिन्ह आहेत. आता प्रश्नचिन्ह का आहेत? त्याचं कारण असं की जे मॅनहोल्स आपण म्हणतो की जिथे पाणी आत जाण्यासाठी सोडले पाहिजेत किंवा जे नाल्यांना कनेक्टेड जे नेटवर्क पाहिजे आपल्याला, त्या नेटवर्क्सची आत्ता अवेलेबिलिटी कशी आहे, ते एक्झिस्ट आहेत का, किंवा ते पूर्णपणे डिस्ट्रॉय झाले आहेत, मग तिथे एन्क्रोचमेंट झाल्या आहेत का, किंवा त्या एरियामध्ये थोडासा पाऊस झाल्यानंतर आपल्या सोसायटीमध्ये पाऊस येऊ नये किंवा एखाद्या त्या रस्त्यावर पाऊस नको पाणी साठवू नये म्हणून रिटेनिंग वॉल टाकल्या गेल्यात का, हे प्रमाण वाढतंय आता. आणि हे सगळं बघता आम्ही एक स्टडी केला होता की ज्याच्यामध्ये पूर्ण पहिल्यांदा इथे बघितलं असेल तर जसं आपल्या वेन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, जर एक तरी वेन्स कापली गेली तरी खूप मोठ्या स्वरूपात रक्तस्राव होऊ शकतो आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या हृदयावर पण होतो. मग पुढे काय ब्रेन आणि ती ह्युमन बॉडी डिस्ट्रॉय होऊ शकते. तसंच एखादी वॉटरशेड आहे आणि त्या वॉटरशेडमध्ये जर आपण बघितलं तर एक स्ट्रक्चर असतं. आपल्या पुण्यामध्ये पण एक ड्रेनेज सिस्टीम आहे. ती ड्रेनेज सिस्टीम जर समजून घेतली तर हे सब वॉटरशेड्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. आता पहिल्यांदा मी डिरेक्टली विषयाकडे येतो जास्त वेळ न घेता. हे पुण्याच्या 6 वॉटरशेड, एक रामनदी, दुसरी आंबीलोडा, तिसरं नांदोशीचे एक वॉटरशेड आहे, एक भैरोबा नाला आहे, दुसरा वडकी नाला आणि वाघोली. आता ह्या सगळ्या वॉटरशेड्स बघितल्या तर प्रत्येकाचा स्टडी करणं आत्ता मला वाटतं की स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटच्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. आता स्टडी म्हणजे काय केलं पाहिजे तर जे नैसर्गिक स्रोत आहेत वॉटरचे पाणी वाहून जाण्यासाठीचे ते आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. मग तिथे एन्क्रोचमेंट झाल्या आहेत का, आणि त्या झाल्या असतील तर का झाल्यात, आणि त्या योग्य वेळेस त्या एन्क्रोचमेंट उठवल्यात का, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. बरोबर. आता तुझ्या याच्यातला पहिला म्हणजे अनेक मुद्दे तू मांडतो आहेस तर त्यातला एक तपशील असा हवा
की पुण्याचे 6 नैसर्गिक प्रवाह आपण असं म्हणू, हे नैसर्गिक प्रवाह 6 त्याच्यात अतिक्रमण झालेली आहेत, ते अडवले गेलेले आहेत आणि 35% शॉकिंगली ते नष्ट झालेले आहेत. हो. तर आता हे पुण्याच्या ह्या ज्या 6 नैसर्गिक प्रवाहांचा अभ्यास केला, पाहणी केली, सर्वेक्षण केलं, त्यावेळेस साधारण असं जर काही ठिकाणं जर तुला सांगता आली की इथं असे नाले होते आणि ते असे आता नाही आहेत, तर थोडीशी काही उदाहरणं दिली तर बरं. हो, एक उदाहरण घेऊयात आपण आत्ता. सगळ्यांना माहिती आहे आपल्या इथे की राम नदी हा एक सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला पुण्याचा, की जी नदी म्हणून होती आणि आता ती गटार म्हणून पण अवेलेबल नाही आहे खरं सांगायचं तर. आता जर इथे एक स्टॅटिस्टिक्स समोर तुम्ही पाहिलं तर एकूण साधारणतः 416 स्ट्रीम्स नॅचरली राम नदीच्या वॉटरशेडमध्ये होते आणि त्याची जी टोटल लेंथ होती ती 185 किलोमीटर होती. म्हणजे 185 किलोमीटर त्याची जे ॲक्च्युली वॉटरशेडचा जो पेरिमीटर बघितला आपण, त्याला आपण म्हणतो इन्क्लोज एरिया, तो साधारणतः होता आपला 50 स्क्वेअर किलोमीटर. 50 स्क्वेअर किलोमीटरमध्ये 185 किलोमीटरची लेंथ असणं ही खूप चांगली गोष्ट असते. पण आता 91, 2000, 2010, 2015 याचा जो अर्बनायझेशनचा स्टडी केला गेला तर त्यात असं लक्षात आलं की जी 22% सुरुवातीला अर्बनाइज्ड एरिया होता, म्हणजे जिथे कन्स्ट्रक्शन झालेलं सेटलमेंट म्हणतो आपण त्याला, निवासी क्षेत्र, ते निवासी 22 वरून 2015 ते आत्ताच्या दरम्यान ते 50% गेलं. हे 47% आत्ता 2020चा जो डेटा काढला तर 50% रामनदीच्या आसपास, रामनदीच्या वॉटरशेडमध्ये. म्हणजे याचा इम्पॅक्ट हा त्या नदीवर होतो आणि नदीमध्ये मग सिवरेज सोडणं, म्हणजे एन्क्रोचमेंट येणं किंवा त्याच्यावर कटाक्षाने ते काही गोष्टी टाळल्या जाणं ह्या होतं. आता परत इमेज बघूयात आपण इथे की ह्या एरियामध्ये हा पट्टा सगळा बघितला, अप्पर साईडचा पॅच तो, आणि इथे एवढ्या पद्धतीने आता सेटलमेंट वाढलेली आहे. आता पुढे जरा थोडंसं जाऊयात. एक वॉटरशेड जो तुम्ही आता मला प्रश्न विचारला त्याच्याशी काय असतं, फर्स्ट ऑर्डर, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा पद्धतीचे वॉटरशेड्स असतात. फर्स्ट ऑर्डर वॉटरशेड जे असतात, जे स्ट्रीम्स असतात, ते फर्स्ट ऑर्डर स्ट्रीम्स या साधारणतः उगम क्षेत्रात असतात. म्हणजे जिथे डोंगर असते किंवा एक उंचवटा असतो तिथून जे स्ट्रीम सुरू होतात त्या फर्स्ट ऑर्डर. मग 2 फर्स्ट ऑर्डर एकत्र येऊन सेकंड ऑर्डर होते, 2 सेकंड ऑर्डर एकत्र येऊन थर्ड ऑर्डर होते. आता समजा उदाहरण घेऊ आपण, मी 4th ऑर्डर किंवा थर्ड ऑर्डर कापली की तिथे मी टोटली एन्क्रोच केलं, बांधकाम केलं, तर ही अख्खी सिस्टम डिस्ट्रॉय होते. पहिले 3 सगळे डिस्टर्ब होते. त्यांना कुठे जायचं हे माहिती नसतं. मग जे मध्ये येईल ते वाहत जाणार, जे जिथे रस्ता मिळेल तिथून जाणार. अशा पद्धतीचं प्रमाण आता पुणे सिटीमध्ये मोठ्या स्वरूपात येत आहे. आणि जे ऍक्च्युअली या सगळ्याचा स्टडी करून 2008ला जो काही स्टडी केला गेला होता स्ट्रॉम वॉटर मॅनेजमेंटचा, त्याचे जे प्लॅन्स होते ते ह्या बेसिसवर केले होते. आणि आता जे ओपन नाले जे आहेत, याला आपण ऍक्च्युअली नाला म्हणतो, त्या नालाला कनेक्टेड जे दुसरे स्ट्रीम्स होते त्याचा एक्झिस्टन्स नाहीये. त्यामुळे उद्या कितीही पाऊस झाला मोठ्या स्वरूपात, तेव्हा जो नाल्याला जाऊन पाणी मिळण्यासाठीची जी ड्रेनेज यंत्रणा असते ती अस्तित्वात नसल्यामुळे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर मोठ्या स्वरूपात पाण्याचा साठा दिसतो. त्याला आपण म्हणतो फ्लॅश फ्लड. आता हे नाहीयेत तू म्हणतो की हे स्ट्रीम अडवले गेलेत, तर हे कशा, याची कारणं जी आहेत, ते पहिलं कारण सांगितलं की त्या स्ट्रीममध्येच बांधकामं झाली आहेत, काही ठिकाणी स्ट्रीम बुजवले गेलेत. काय आढळलं? एक म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी स्ट्रीम्स नसण्याचं कारण म्हणजे तिथे बांधकाम झाली आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रीम आहेत आणि ती वळवले गेलेत. जेव्हा स्ट्रीम वळवणं म्हणजे काय असतं की जर एखादं बांधकाम आपण म्हणूयात की साधारणतः हे एक अशा पद्धतीची त्याची बॉर्डर असेल, इथून जर स्ट्रीम जाणार असेल ती अक्षरशः त्या पद्धतीने पूर्ण वळवली जाते. आणि जेव्हा खूप मोठ्या स्वरूपाचा अप्पर कॅचमेंट एरियामध्ये पाणी होतं, पाऊस होतो, इथे लोंढा आला की हे पाणी तुम्हाला सगळ्यांना आपल्याला बघायला मिळतं की बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये गेलाय. आणि तो इम्पॅक्ट जो आहे, बऱ्याचशा सोसायट्यांच्या बेसमेंटला पाणी जाणं असेल, एखादी रिटेनिंग वॉल टाकली जाते जेव्हा नाले किंवा एखादी स्ट्रीम वळवताना, कारण पुढे इम्पॅक्ट होऊ नये म्हणून. पण ती रिटर्निंग वॉल टाकताना पण ती सायंटिफिक त्याच्यामागे एक स्टडी असतो, ती खरंच तिथे टाकायची असते का, त्याचं हायड्रॉलिक अनालिसिस केलं पाहिजे की जेव्हा एखादी स्ट्रीम टाकताना मला कुठे कुठे किती साईजचे कल्वर्ट टाकले पाहिजेत, कुठे म्हणजे स्ट्रीम च्या जवळ असणारे जे काही रिटर्निंग वॉल्स आहेत ते टाकले पाहिजे. हा स्टडी बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळत नाही. जेव्हा एखाद्या टाउनशिप
उभी करताना त्याचा एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करणं हे गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये लँड यूज लँड कव्हर आणि हायड्रॉलिक स्टडीज पण इम्पॉर्टंट असतात. जर त्याच्या एरियातून जवळपास एखादी स्ट्रीम जात असेल तर त्याचा इम्पॅक्ट त्या तिकडच्या सेटलमेंटवर म्हणजे सेटलमेंटचा इम्पॅक्ट त्या स्ट्रीमवर काय होऊ शकतो का ह्याचा रिपोर्ट देणं गरजेचं असतं. पण हे बऱ्याच वेळा आपल्याला टाळलेलं दिसतं. आता ह्याच्याशीच एक कनेक्टेड महत्त्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा एखादी स्ट्रीम येते असं आपल्याला आपल्याला माहिती आपल्या सोसायटीच्या जवळ, तेव्हा त्याचा एक महानगरपालिकेकडून एक ॲनालिसिस करणं गरजेचं असं असतं की त्या वॉटरशेडचं फ्लड इनंडेशन मॉडेलिंग. फ्लड इनंडेशन मॉडेलिंग म्हणजे काय की जर समजा 40 mm पाऊस पडला एखाद्या वॉटरशेडमध्ये आणि माझी एक स्ट्रीम किंवा एखादा नाला असा वाहत येतोय, तर त्याच्यातून बाहेर पाणी आल्यानंतर किती एरिया पाण्याखाली जाऊ शकतो. 40 नंतर 60 आल्यानंतर किती, 80 झाल्यानंतर किती, 90, 100. हा अभ्यास डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीने एक प्लॅन करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो आणि आपल्या सिटीमध्ये ह्याचा अभ्यास अजूनही झालेला नाही. आपण फक्त कल्वर्ट्स, परत रिटेनिंग वॉल आणि जे काय पडलेल्या गोष्टी आहेत नाल्याच्या आजूबाजूला त्याच्यावरच आता कॉन्सन्ट्रेट. नदीच्या बाबतीत जे रेड लाईन ब्लू लाईन एरिया म्हणतात एक्झॅक्टली तसंच तशी नाल्याच्या बाबतीतही रेड लाईन असेल किंवा ब्ल्यू लाईन असेल, ह्या सगळ्या आयडेंटिफाय केल्याच पाहिजेत. म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत नाल्याच्या आजूबाजूला दोन्ही बाजूला काही पट्टे राखून ठेवायचे लागतात की ज्या पट्ट्यात बांधकामं होता कामा नयेत आणि मानवी अतिक्रमण होता कामा नये, तरच ते पाणी जास्तीत जास्त आजूबाजूला मुरेल आणि ते प्रवाहाला पुढे जाईल. बरोबर आहे. आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट याच्याशी आहे की जे आपण सगळं बघतोय की बऱ्याच वेळा एखाद्या ठिकाणी फ्लॅश फ्लड होताना तिथून त्या नाल्यावरून जर एखादा रोड जात असेल तर तिथे कल्वर्ट्स बुजलेले आहेत किंवा कल्वर्टवरून पाणी येत आहे किंवा एखाद्या एन्क्रोचमेंट झालेल्या आहेत. कल्वर्ट्समध्ये तुम्ही जर पाईप्स टाकत असतील, कॅचमेंटमधून येणारा जो सगळ्या घाण असते ती पाईपच्या इथं अडकते. किंवा कल्वर्टचे जे बॉक्स साईज असतात त्याचा पण एक हायड्रॉलिक स्टडी असतो की किती टोटल लेंथ आहे, साधारणतः रेनफॉल कसा आहे, तिकडचं स्लोप काय आहे, टोटल कॅचमेंट एरिया काय आहे, हे सगळं बघून त्याची साधारणतः कल्वर्टची साईज डिफाईन केली जाते. आपल्याकडे त्याचा स्टडी नीड झाला पाहिजे आणि त्या बेसिसवर सगळे कल्वर्टचे साईज डिफाईन झाले पाहिजे. आता कल्वर्ट म्हणजे छोट्या नाल्यावरचा पूल म्हणजे कल्वर्ट. हो. आता छोट्या नाल्यावरचे हे पूल करताना तो नाला त्या पुलाच्या पोटातनं काढला जातो आणि पोटातून काढताना ते पाईपद्वारे काढला जातो. जो पूर्वी ओपन होता, खुला होता, आता पाईपद्वारे काढताना पाईपचा आकार ठरवणं, तो आकार येणारी सगळी घाण, पाण्याबरोबर येणारा कचरा, घाण, ही घाण सामावून ती पुढे नेईल इतका मोठा तो आकार पाहिजे, पण तो लहान ठेवला गेला असं तुझं म्हणणं आहे. बऱ्याच ठिकाणी ते ठेवले गेलेत आणि तेवढंच नाही तर त्या एरियामधून वॉटर सप्लायचे मोठे मोठे पाईप्स आहेत. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर गुरुराज सोसायटीचा जो ऍक्च्युली एल सेक्शनमध्ये आंबीलोडा जातो आणि सडनली तो वळतोय जवळजवळ या 90 अंशाच्या ह्याच्यामध्ये जो कल्वर्ट पोझिशन जी आहे जिथून जो आपण बॉक्स म्हणतोय त्यात माझं चुकीचं नसेल तर 120 mm ची पाईपलाईन जाते वॉटर सप्लायची. म्हणजे त्या कल्वर्टला पाणी जायला जागा नाहीये, त्यात तो 90 अंशचा कोन वळवला गेलाय आणि त्यात ही पाईपलाईन, त्यात परत इलेक्ट्रिक लाईन्स पण टाकल्या आहेत. पाणी व्हायला काहीतरी मोकळं द्या ना जागा. तर हे प्रकार खूप ठिकाणी आपल्याला पुण्यामध्ये वेगवेगळ्या नाल्यांना बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी बाहेर पडणं किंवा ते अडणं, फ्लॅश फ्लड सारख्या गोष्टी होणं हे होत आहे. म्हणजे मला इथे नमूद करायचं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये जसा मला वेळ मिळेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये 72 ते 74 लोकेशन्स पुण्यामध्ये आपण फ्लॅश फ्लडचे आयडेंटिफाय केलेत की जिथे पाऊस झाला की पाणी 100% आपल्याला साठलेलं दिसणारच आणि अक्षरशः बऱ्याचशा ठिकाणी गुडघ्यापासून ते कमरेपर्यंत पाणी साठलेलं आपल्याला दिसतं. त्याचं कारण पण अजून एक महत्त्वाचं जे आहे, आपल्याला बऱ्याच ठिकाणी या असे हे जे लोकेशन्स आहेत तिथे जे मॅनहोल्स आपण म्हणतो की जे स्टॉर्म वॉटर जाण्यासाठीचे जे काही जाळ्या असतात त्या बुजलेल्या असतात. त्यामुळे त्याला
पाणी फ्लो करण्यासाठीचे जे काही प्रोव्हिजन, जी स्वच्छता केली पाहिजे ती महानगरपालिकेकडून दरवर्षी जी करतात असं जे सांगतात ते खरं सांगायचं तर 20 ते 25% फक्त करतात ते. बाकीची 75% आपल्याला ही सफाई झालेली दिसत नाही आणि त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी आणि या सगळीकडे इश्यू येतो. आता तो पावसाळी गटारांचा मुद्दा म्हणतो आहेस, तर पावसाळी गटारांची यंत्रणा पुण्यातली जी आहे ती यंत्रणा आता कितपत शास्त्रशुद्ध आहे, पहिला भाग. आणि आता तू मॅनहोल आणि याचा उल्लेख केला, तर एकंदर पुण्यातली पावसाळी गटारांची यंत्रणा ही कशी असायला पाहिजे, तिचं मॅपिंग कसं असायला पाहिजे, त्याची नोंद कशी असायला पाहिजे आणि सध्याची परिस्थिती काय, तर सांग. नक्कीच. खरं हा खूप महत्त्वाचा विषय की जेव्हा आपण आपल्या आजूबाजू जिथे राहतोय तिथे आपल्याला हे माहिती असतं की मला इथे बगीचा कुठे आहे फिरायला, किंवा चहाचं दुकान कुठे आहे, किंवा मला कपडे आणायचे असतील तर कुठे जायचं, हे सगळं आपल्याला माहिती असतं. बट आपल्याला हे माहिती पाहिजे मी राहतो तिथे जर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर तिथे जी गटार असते ना, जी स्टॉर्म वॉटरसाठीची जी जाळी, त्याचं लोकेशन माहिती पाहिजे. आता हा झाला सिटीजन म्हणून आपल्याला असलेली एक स्वतःची माहिती. बट महानगरपालिकेची पण एक जबाबदारी अशी आहे की त्या एरियाचे हे ड्रेनेजचे जे लोकेशन्स आहेत ना ते रहिवाशांना सांगणं. कारण मोठ्या स्वरूपात पाऊस येतो किंवा काही गोष्टी अडकल्या येतात तेव्हा नेमकी हे लोकेशन्स कुठे आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्याचं जिओ टॅगिंग झालं पाहिजे. आता जिओ टॅगिंग म्हणजे काय, तर GPS बेस साधारणतः त्याचे लॅटलॉंग्स आणि आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल्स आहेत. महानगरपालिकेचे वेगवेगळे आपण म्हणतो टॅक्स भरताना आपल्याला माहिती की कुठे जायचं आणि कोणती लिंकवर क्लिक केले की टॅक्स भरला जातो किंवा जनरल. तसे ह्या अशा पद्धतीचे लिंक्स आपल्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हनी सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे की ज्यामध्ये हे नाल्याची लोकेशन कुठे आहेत, तिथे येणाऱ्या काय म्हणू आपण त्याला पाईपलाईन्स कशा आहेत, चेंबर्स कुठे आहेत, आणि हे कळाल्यामुळे त्यावेळी जर त्या एरियामध्ये अशा पद्धतीची काही इश्यूज झाले तर सडनली आपण तिथे जाऊन ते रिझॉल्व्ह करू शकतो. आता हा झाला एक आस्पेक्ट की जो आपल्याला पाहिजे, पण हे टाळता पण येऊ शकतं. त्याचं कारण असं की 2008 नंतर पुण्यामध्ये स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा ॲज सच काही मास्टर प्लॅन झालेला नाही आहे. आणि आत्ताची सगळी पॉप्युलेशन ग्रोथ, परत पॉप्युलेशनचा विस्तार, एन्क्रोचमेंट, नवीन कन्स्ट्रक्शन, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो डेव्हलपमेंट प्लॅन असतो त्यानुसार फक्त 5 ते 10% फक्त गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातात. पण बाकीच्या ह्या आपल्याला कधीच झालेल्या नाही आहेत. म्हणजे रिझर्वेशन जे ठेवले जातात त्यानुसार ते प्लॅन करताना सुद्धा आपल्याला टोपोग्राफीचा अभ्यास करणं गरजेचं असतो. कारण टोपोग्राफी म्हणजे काय की कुठे हिल आहे, कुठे प्लेन सेक्शन आहे, कुठे साधारणतः कशा पद्धतीचे रोड्स आहेत. तिथे स्ट्रॉम वॉटरच्या स्टडीमध्ये हे जे वॉटर सप्लाय सिस्टीम जी असते, म्हणजे जशी आपण ड्रिंकिंग म्हणतो तशी सेम ग्रॅव्हिटी बेस ही स्ट्रॉम वॉटरचे डिझाईन झाले पाहिजेत की डिरेक्टली तो पाईप माझ्या घरातून किंवा रस्त्यातून पाणी जे जाणार आहे ते त्या नाल्यात कसं पोहोचेल किंवा तिथून जी यंत्रणा मी दिलेली आहे नदीपर्यंत पोहोचवण्यासाठीची ती यंत्रणाने डिझाईन झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी तो सायंटिफिक स्टडी, तेवढा मायन्यूट लेवलचा सर्वे, ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतात. सायंटिफिक स्टडीचा आणि सर्वेचा तू उल्लेख केलास. पुण्यामध्ये महापालिकेशी संबंधित असलेल्या लोकांना माहिती आहे की पावसाळी गटार टाकणे, पावसाळी वाहिन्या टाकणे असा एक शीर्षक असताना बजेटमध्ये ती कामं चालू असतात. किंवा सर्वसामान्य माणसांना की इथं आज रस्ता बंद आहे, का बंद आहे तर ते पावसाळी गटार टाकायचं काम चालू आहे म्हणून आमचा रस्ता बंद आहे, एवढंच त्यांना कळतं. प्रत्यक्षामध्ये शहरामध्ये पूर्वापार ही जी चालत आलेली आणि हे टाकण्याची जी यंत्रणा आहे आणि आपली यंत्रणा जी पावसाळी गटारांची आहे ती यंत्रणा आत्ता पुरेशी आहे का, आणि त्याचा काही प्लॅनिंग, नियोजन की पुढच्या भविष्यकालीन लोकसंख्येच्या दृष्टीनं ते कसं व्हायला पाहिजे याचं काही झालेलं आहे का? म्हणजे मुळात आहे ती यंत्रणा कशी आहे आणि त्याचं नियोजन झालं आहे का, आणि नसेल तर ते कसं व्हायला पाहिजे? मी आत्ता जे म्हणालो की साधारणतः 2000च्या दरम्यान पुण्याचं स्टॉर्म वॉटरचं डिझाईन झालं, त्यावेळीच्या दृष्टीने खरोखर उत्तम डिझाईन आहे ते. पण आत्ता जे प्रमाण वाढलं आहे पॉप्युलेशनचं पुण्याची, म्हणजे साधारणतः 2000 ते 2012 ह्या दरम्यान पुणे सडनली जवळजवळ 30 ते 40% पॉप्युलेशन वाढलं गेलं. आणि त्याच्यामागे वेगळी कारणं आहेत. आणि त्यातही अजून एक भर जो पडला पुण्यामध्ये, पुणे जे 250 स्क्वेअर किलोमीटर एरिया होता सुरुवातीचा, जो आपण 144 वॉर्ड्स याच्यानुसार बघितले तर ते, आणि आत्ता 34 गावं ॲड झाली आहेत. म्हणजे आधी
11 आणि नंतर आता ती काय 13 असतील, तर ह्यात एकूण 23 गावं ॲड झाल्यानंतर 34 गावं ॲड झाल्यानंतर पॉप्युलेशन हे 550 स्क्वेअर किलोमीटर झालं आहे. 550 स्क्वेअर किलोमीटर पॉप्युलेशन कॅरी करण्याची कपॅसिटी आत्ता आपल्याकडे नाही आहे. त्याचं प्लॅनिंग आपल्याकडे अजून झालेलं नाही आहे. आणि ह्या याच्यामध्ये हा सगळा जो लोड आहे, म्हणजे मी आता जे सगळे 6 कॅचमेंट्स म्हणालो ना, सगळ्या कॅचमेंटमध्ये हे आत्ता ही गावं ॲड होतात. आणि ह्याचं आत्ता पुन्हा ओव्हरऑल टोटल ॲनालिसिस करणं, त्याचा टोटल अभ्यास करणं आत्ता खूप गरजेचं आहे. कारण जो आधीचा अभ्यास आहे तो फक्त पुणे सिटीला पर्स्पेक्टिव्हनी केला गेला होता. आता जो अभ्यास आहे तो ही 34 गावं आणि या सगळ्याचा मिळून होणं गरजेचं आहे. आता काय होतंय, महानगरपालिका फक्त गावनिहाय आत्ता अभ्यास करायचा प्रयत्न करते, पण तसं नाही चालणार. त्याची कनेक्टिव्हिटी, त्याचा जो अर्बनायझेशन जो आपण म्हणतो किंवा एक अर्बन फ्रिंज एरिया जो असतो, तो अर्बन फ्रिंज एरिया आता वाढत चाललाय सिटीचा, आणि त्याचं कन्सिडरेशन आत्ता होणं गरजेचं आहे. म्हणजे होलिस्टिक एक एकात्मिक आणि असा इंटिग्रेटेड असा एक प्लॅन असणं आवश्यक आहे, जो पावसाळी गटारांच्या दृष्टीनं तो आता प्लॅन होताना दिसत नाही होत आहे. काय वाटतंय? तो अजिबात होत नाहीये. कारण मी म्हणालो तसं की ह्या सगळे गावं असतील, त्याची कनेक्टिव्हिटी सिटीशी, ह्याचा जो अभ्यास आहे तो आत्ता आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की सिमेंटचे रस्ते हा आपला गेले अनेक वर्ष सुदैवानं मीडियाचे सगळे लोक आहेत ती उचलून धरला आहे त्यांनी हा विषय. कारण या सिमेंटच्या रोडमुळे इन्फिल्ट्रेशन, जे पाणी मुरलं पाहिजे आणि जो गटारांपर्यंत किंवा स्ट्रॉम ड्रेनपर्यंत जे जायला पाहिजे ते जात नाही आहे. तेवढंच नाही आहे, तर आत्ता जर सिमेंटचे जे रस्ते केले गेले त्याला कनेक्टेड ज्या पाईपलाईन्स टाकल्या आहेत त्याचं ऑडिट करायला पाहिजे. कारण आता दिसताना खूप छान दिसतं आहे की असं स्वच्छ दिसतं आहे, मन मोकळे तुम्ही जाऊ शकता, काही ठिकाणी खड्डे नाही आहेत असं समजा. पण जेव्हा त्याचं ऑडिट केलं जाईल, जसं तुम्ही एक टँकरवर पाणी सोडल्यानंतर लक्षात येईल की ते पाणी ज्या वॉलमधून सोडलं आहे ते परत कुठं पोचलं आहे किंवा ते बाहेर परत येतं आहे का, ह्याच्यासारख्या गोष्टी पण सहज एक एक्झाम्पल दिलं मी तरी लक्षात येईल की काय पद्धतीचा काम झालं आहे बऱ्याच ठिकाणी. दुसरं म्हणजे आपापल्या प्रॉपर्टीज चांगल्या ठेवण्याच्या दृष्टीने रिटर्निंग वॉल टाकल्यात. त्या रिटर्निंग वॉल ह्या अक्षरशः बऱ्याचशा ज्या काही आपले नालेज आहेत ना, त्या नाल्याचा काठ आणि सोसायटीची रिटर्निंग वॉल ही एकच आहे. जेव्हा मोठ्या स्वरूपात पाणी येतं किंवा आपण म्हणतो तेव्हा जे पाणी नीट फ्लो झाला पाहिजे, ह्या नाल्यांचे जे कडेचे रिटर्निंग वॉल्स आहेत ना त्या फोडून पुढे जातात. किंवा बऱ्याच ठिकाणी काय स्ट्रक्चरल डिझाईन असतं की ते नाले रिटर्निंग वॉल फुटतही नाहीत, आणि ते न फुटल्यामुळे तिथे मोठ्या स्वरूपात काय म्हणू पाणी साठतं, आणि आपल्याला सगळ्यांना जे दिसतं की एकदम धबधब्यासारखी अवस्था झालेली आहे किंवा कमरे इतकं पाणी बऱ्याच ठिकाणी दिसतंय, ते एक कारण आहे. तू आता सिमेंट रस्त्याचा उल्लेख केला म्हणून पुढच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी विचारतो की सिमेंट रस्त्याप्रमाणेच अनेक नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डातनं जाणाऱ्या नाल्यांमध्ये नाल्यांचं अस्तरीकरण पूर्ण सिमेंटचं केलेलं आहे. म्हणजे लांबनं दिसताना सिमेंटचा छान असा गोल अशी तो पन्हाळ दिसते आणि त्यातनं पाणी छान चाललेलं आहे, पण प्रत्यक्षात एकंदर निसर्गाच्या दृष्टीनं त्या सिमेंटच्या अस्तरीकरणानं पाणी मुरण्याचीच प्रक्रिया थांबते आणि त्यामुळे पाण्याचा ओघळ मोठा वाढतो. काय सांगशील, नाले कसे ठेवले पाहिजे? नक्कीच, हा खरं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी जिओलॉजिस्ट नाही आहे, मी जिओग्राफर आहे. भूगोल रिलेटेड अभ्यास करतो. एक खूप छान कन्सेप्ट आहे भूगोलमध्ये, त्याला आम्ही म्हणतो फ्लुवियल मॉर्फॉलॉजी. फ्लुवियल मॉर्फॉलॉजी म्हणजे काय की साधारणतः एक नदी जेव्हा वाहते किंवा एखादा नाला वाहतो तेव्हा वाहताना तो खाली त्याचं पाणी मुरतं पण, किंवा जे नॅचरल दगड गोटे किंवा असं तो इरोड करत जातो किंवा त्याचं एका सर्टन लेवलला डिपॉझिट होतं. आपल्या पुण्यामध्ये जे काही नाले आहेत तिथं त्याचा काही स्कोप नाही आहे. त्याचं कारण असं की आपण सरळ सिमेंटचं काम करून टाकलं खाली, आणि जे तुम्ही एक पाण्याचा थेंब टाकला तो जाऊन कुठेतरी शेवटी असा सहज तुम्हाला जाताना दिसेल. म्हणजे इतकं त्याचं गणित काय म्हणू आपण दिसण्याच्या दृष्टीने आहे. ह्याच्यात एक सर्वे केला आम्ही, म्हणजे ऑन साईट बऱ्याचशा नाल्यातून फिरलो, तर त्यात महानगरपालिकेच्याच फंडमधून आमच्या टॅक्समधून काही नाल्यांमध्येच थोडीशी जागा दिसली की तिथे काय म्हणू आपण त्याला गार्डन केलंय. दुसरी गोष्ट म्हणजे
काय वाचनालय केलंय, नाना नानी पार्क टाईप काही गोष्टी केलेल्या आहेत. आणि म्हणजे जेव्हा खूप मोठ्या स्वरूपात पाऊस होतो तेव्हा जिथे हे जे सगळे विरंगुळा केंद्र वगैरे झालेले आहेत गोष्टी, ते सगळं पाण्याखाली जातं. पैसे तर गेलेच आणि ह्या सगळ्या गोष्टी गेल्या. हे नाही झालं पाहिजे, कारण प्रत्येकाची एक मॉर्फॉलॉजी आहे. म्हणजे ह्या अख्ख्या नाल्यांचं एक अस्तित्व आहे, त्याला एक लेंथ आहे, त्याला एक विड्थ आहे, त्याला एक डेप्थ आहे. त्याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला आम्हाला एन्क्रोचमेंट करायचा अधिकार नाही. ऑलरेडी कन्स्ट्रक्शन करून केलंय आणि परत ऑफिशियली एन्क्रोचमेंट करतोय आपण. म्हणजे तुम्ही जर रेशो चेक केला तर 100चे एन्क्रोचमेंट झाले, त्यातले 20 एन्क्रोचमेंट हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड कॉमन मॅनच्या फंड मधून केलेले आहेत. सो हे गणित कुठेतरी मला वाटतं की बदललं पाहिजे. अस्तरीकरणाचं तू सांगत होता, अस्तरीकरण सुद्धा नकोय ना? काय अजिबात नकोय. अस्तरीकरण का नकोय सांगतो. कारण काय होतं की आता मी जे म्हणालो की ऑलरेडी पाऊस कमी वेळात जास्त जेव्हा पडतो, म्हणजे एक खूप छान 2019च्या अनुभवानंतर आंबीलोड्यावर एक छान कन्सेप्ट केली गेली, जी इरिगेशन आणि महानगरपालिकेने, मला वाटतं त्याचं एक कौतुक केलं पाहिजे. ते म्हणजे की अप्पर म्हणजे नानासाहेब पेशवे लेक आणि आपलं कात्रजचा लेक, इथे पूर्ण पाऊस खालचा, वरचा कात्रजचा अप्पर आणि लोअर. तर त्या ह्याच्यामध्ये दरवर्षी ते खूप भरायचे लेक, आणि एकदम सडनली कमी वेळात पाऊस झाला तर खाली आपली जे आंबीलोड्याचा जो परिसर आहे, म्हणजे सहकारनगर पासून पुढे पर्वती, आणि इथे पूरजन्य स्थिती होत होती. आता काय केलंय त्यांनी की ते अर्धच ठेवतात, म्हणजे तळं जे आहे ते अर्धच ठेवतात. आणि हे अर्ध तळं ठेवल्यामुळे किंवा तो लेक असल्यामुळे पाऊस खूप झाला तर तिथेच ते पाणी अडवलं जातं आणि पुढे त्याचा इम्पॅक्ट कमी होतो. आता हा झाला तात्पुरती सोय, त्यामुळे जरा थोडासा कंट्रोल करता येतो. बट हे किती वेळासाठी चालतं? जर पाऊस तुमचा 13 ते 14 तास कंटिन्यू पडला तर ठीक आहे, पण त्याच्यानंतर 13-14च्या वर पाऊस कंटिन्यू झाला तर तो स्कोपच राहणार नाही. कारण बऱ्याचशा ठिकाणी, म्हणजे मी छोटंसं एक उदाहरण देतो, 16 किलोमीटरचा आंबीलोडा, त्याची जी उगम स्थान आहे त्याची हाईट आहे 1100 मीटर, आणि जिथे जाऊन तो आंबीलोडा मुठेला मिळतो त्याची 512. 16 किलोमीटरमध्ये 500 मीटरचा फरक सिटीमध्ये, हे जसं काही आपण एखाद्या हिमालयन रेंजमध्ये राहिल्यासारखं आहे. म्हणजे एवढा इम्पॅक्ट असतो, कारण तेवढा तो कॅचमेंट 30 स्क्वेअर किलोमीटरचा पॅच येतो. म्हणजे हे सगळे कॅल्क्युलेशन्स डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एक लक्षात येतं की ह्याचं नीट मॅपिंग केलं ना, आणि ह्या गोष्टी एन्क्रोच झालेल्या असतील, अननेसेसरी जे काही डिझाईन्स झालेले आहेत त्याच्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे. तू कौतुक केलं महापालिकेचं, कौतुक ज्यावेळी करायचं त्यावेळी नक्की कौतुक करावं. पण कौतुक केलं की दोन्ही तलाव हे निम्मे ठेवले, तलाव निम्मे ठेवले, यामुळं पुढचा अनर्थ टळला. पण पुढं नाल्यांच्या आसपास होणाऱ्या, नाल्यात होणाऱ्या अतिक्रमणांना अभय देण्यासाठीच हे जर केलं असेल तर नाले मोकळे करायचे का तलाव निम्मे ठेवायचे? काय वाटतं? नक्कीच तलाव निम्मे करणं हे मी आता सांगितलं तात्पुरता उपाय आहे. हे काय कौतुक याच्यासाठी की त्यामुळे जरा प्राण गेले नाहीत कोणाचे, या बाकी वेगळं काही कारण नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे नक्कीच ही जी विड्थ आहेत, या विड्थवर परत एकदा काम केलं पाहिजे. नुसते रिटर्निंग वॉल्स टाकून आणि कल्वर्ट्सचे नीट पोझिशन्स चेंज करून हे चालणार नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये आलेले जे काही एन्क्रोचमेंट आहेत, म्हणजे आता उदाहरण परत मी तेच सांगेन की डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये ऍक्च्युली विड्थ ज्या आहेत, म्हणजे आता समजा 12 मीटरची आंबेलोड्याची विड्थ आहे, तर ती नाही आहे ऍक्च्युली ऑन साईट. ती 8 मीटर 10 मीटर, बाकीचा कुठे गेला एरिया, ते तिथे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. अननेसेसरी काही गोष्टी वळवण्यातही अर्थ नाही आहेत आंबीलोड्या, जिथे पाहिजे तिथे. पण जिथे गरजेचं आहे, जिथे डिगिंग पाहिजे, म्हणजे जिथे खणलं पाहिजे, एक्सकॅव्हेशन केलं पाहिजे, विड्थ काढला पाहिजे, इव्हन जे काही लोक येऊन आता त्यांनी जागा हडप केलेल्या आहेत, त्या आत्ता मला असं वाटतं की त्याला मोकळा श्वास दिला पाहिजे. म्हणजे हे नुसतं आंबीलोड्याचं नाही आहे, वाघोली सारख्या एरियामध्ये, पुण्यामध्ये कमी वेळात जास्त डेव्हलपमेंट ही वाघोली वॉटरशेडमध्ये झाली आहे. वाघोली वॉटरशेड ही दिसताना खूप छोटी दिसते, म्हणजे मला मी दाखवतो ती. वाघोलीमध्ये जर समजा 112 स्ट्रीम्स होत्या, तर आता फक्त 40 स्ट्रीम्स राहिलेत. म्हणजे असं एक एक्झाम्पल देतो मी, म्हणजे मी वाघोलीचे स्टॅटिस्टिक्स मला आवडेल तुम्हाला सगळ्यांना समोर दाखवायला, कारण जे आत्ता काल परवाचा इश्यू झालेला आहे तो त्याच्याशी कनेक्टेड आहे. अच्छा, म्हणजे
येरोडा धानोरी हा वाघोलीशी कनेक्टेड आहे पुढे नाही, म्हणजे तो रिजन मी म्हणेल. रिजन. आता वाघोलीचं एक स्टॅटिस्टिक्स आपण बघितलंय तर 2091 मध्ये जेवढे स्ट्रीम्स होत्या तिथे त्या स्ट्रीमचा स्टडी केला तर जे एक 98 स्ट्रीम्स होत्या. आता फक्त त्या एरियामध्ये 61 स्ट्रीम्स राहिल्यात. 1991 मध्ये 98 होत्या म्हणजे 1991च्या आधी सांगतोय म्हणजे जे आहेत ते. आणि आता फक्त 61 राहिल्यात. सो आणि जर तुम्ही त्याची जी सब वॉटरशेड्स चेक केल्या तर ऑलमोस्ट थर्ड आणि फोर्थ ऑर्डर स्ट्रीम्स जे आपण म्हणतो थर्ड आणि फोर्थ ऑर्डर स्ट्रीम्स नष्ट झाल्यात. म्हणजे याचा अर्थ जो मगाशी मी एक्सप्लेन करताना पुढचं जे सगळं अप्पर साईड जिथे ऍक्च्युली पाणी तुम्हाला येता पाऊस पडल्यानंतर सगळं एका ठिकाणी जाणार आहे तो एरियाच ब्लॉक झाला आणि हे प्रमाण तिथं वाढलं आहे. परत अजून एक म्हणजे त्या एरियामध्ये ज्या मोठ्या रिटर्निंग वॉल्स टाकलेत रस्त्याच्या कडेला त्यामुळे जो पाणी स्प्रेड होत होतं ते सडनली थांबलं गेलं आहे. कधी पण रोडचं काम करताना हे बघितलं पाहिजे की तिथे असलेले एक्झिस्टिंग ड्रेनेज सिस्टीम कशी आहे आणि ती जे ड्रेनेज सिस्टीम नीट आणि योग्य पद्धतीने अभ्यासली गेली नाही तर तुम्हाला ह्या पद्धतीचे असे फ्लॅश फ्लड टाईप सिच्युएशन्स बऱ्याच ठिकाणी दिसतात. म्हणजे याचे फोटोज पण बघायला मिळतील. बऱ्याच ठिकाणी ह्या असे डम्पिंग झालेले आहेत. इथे जर एखाद्या लाईन्स आहेत तिथे कशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन डेब्रिज टाकला गेला आहे. ॲक्च्युली बऱ्याचशा एरियाजमध्ये नालेकडेनी वळवले गेले आहेत आणि मेन जे रोड्स म्हणजे आपण मी म्हणालो थर्ड किंवा फोर्थ ऑर्डर स्ट्रीम्स जे असतात तिथे या पद्धतीचे कन्स्ट्रक्शन झालेले आहेत. काही ठिकाणी खालून एक छोटा पाईप टाकलाय म्हणजे जसं असं उदाहरण देऊ की पुण्यातली देव नदी ती नदी होती पण तिथे तुम्ही बघितलं तर जेव्हा हायवेला ती नदी क्रॉस होते हायवे ऑथॉरिटीनी खूप चांगला मोठा कल्वट केलाय की नदीचा विचार करून. बट महानगरपालिकेने त्या कल्वटमध्ये जातानाच एक छोटासा पाईप सोडलाय की जे ऍक्च्युली गटार जी असते आपल्या एखाद्या सोसायटीची त्याची ती बरी. देवनदी म्हणजे आपली बाणेर क्रॉस केली आपण बाणेर पाषाणचा पॅच तिथून येते ती. आणि तिथे जर बघितलं तर ती सोसायटीमधली एखादी ड्रेनेज लाईन परवडेल तेवढी देवनदीची हालत बेकार आहे. आणि तीच पुढे राम नदीच्या इथे मिळते आपलं जे पाषाणचं हॉस्पिटल आहे आंबेडकर ब्रिजच्या अलीकडे म्हणजे नवीन जो बांधलाय पिंपळे निळकडे जाताना तर त्या आंबेडकर ब्रिजच्या इथे बघितलं तरी एक नाही हॉस्पिटल जे आहे समथिंग काहीतरी तर त्या तिथे चेक केलं तर लक्षात येतं की तो ऍक्च्युली एक छोटासा स्ट्रॉम लाईनचा जसं एखादा पाईप असतो त्यातून ती नदी सोडली गेली. हे खूप चुकीचं आहे. आता नगर नियोजनाच्या दृष्टीनं जल म्हणजे आपण म्हणू मैला पाणी आणि पावसाळी पाणी या सगळ्या जल व्यवस्थापनाच्या दृष्टीनं प्रत्येकाला वेगवेगळी लाईन देणं आवश्यक आहे. म्हणजे मैला पाण्यासाठी वेगळी लाईन असणं आवश्यक आहे पावसाळी गटारासाठी वेगळी लाईन आवश्यक आहे. प्रत्यक्षात आपल्याला अनेक ठिकाणी असं दिसतं की पावसाळी गटारामध्ये मैला पाण्याची सोडून दिली आहे मैला पाण्यामध्ये पावसाळी सोडून दिली आहे. काय काय चित्र आहे? ॲक्च्युली पुण्यामध्ये बऱ्याच ज्या नाले आहेत आणि नाले म्हणण्यापेक्षा अजून काही ठिकाणी ओढे पण आहेत इथे जे सिवरेज लाईन आहेत मैला पाणी जे आपण म्हणूयात पाईपलाईन्स ज्या आहेत त्याला ह्या स्ट्रॉम वॉटरच्या ज्या काही लाईन्स आहेत त्या कनेक्टेड आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्या फुटल्या आहेत. दोन्ही फुटून त्या एकत्र त्या गटारीतून पुढे चालल्यात आणि काही ठिकाणी अनऑथोराईज कन्स्ट्रक्शन असल्यामुळे मे बी परमिशन न मिळाल्या मी मे बी हा शब्द वापरतो. अनऑथोराईज कन्स्ट्रक्शनला पण परमिशन आपल्याकडे दिली गेली आहे वेगळ्या अँगलनी आणि कशी दिली जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या पॅचमध्ये लोकांनी डिरेक्टली आपले जे नाल्याच्या ज्या भिंती असतात त्या फोडून पाईपलाईन्स डायरेक्ट ओपन पाईपलाईन गटारमध्ये सोडल्यात सिवरेजच्या पण आणि स्ट्रॉम वॉटरच्या पण. हे आपल्याला ऑन साईड बघायला मिळतं बऱ्याच ठिकाणी. तुम्ही आता सहकारनगरच्या पॅचमध्ये फिरा तिथेही बघायला मिळेल. आंबिलोड्याचा म्हणजे आपला जो दांडेकर ब्रिजच्या अलीकडचं जी एक लाईन बघितली तर तिथेही. आणि दुर्दैव आपल्या सगळ्यांचं असं आहे की पुण्यातल्या बऱ्याचशा वॉटरशेडमध्ये जिवंत स्वच्छ पाण्याचे झरे पण आहेत. त्याचं दुर्दैवानं मॅपिंग केलेलं नाही आहे महानगरपालिकेने. काही ठिकाणी म्हणजे पाषाणमध्ये एक असं काय म्हणू आपण
वॉशिंग सेंटर आहे की ते वॉशिंग सेंटर 24/7 वॉटर सप्लाय जो असतो तो झऱ्यांवर चालू आहे. गेले अनेक वर्ष ते दुकान झऱ्यांवर तो माणूस पोट भरतोय काय असेल त्याचं काम करून. असे इतके चांगले झरे, जिवंत नैसर्गिक झरे अजून आम्ही टॅप करू शकलो नाही. आणि त्याचं मिश्रण हे सिवरेज, हे सगळं अशी खिचडी जी आहे ना ती आपल्याला आत्ता बघायला मिळते. शेवटच्या प्रश्नाकडे येऊ आपण. हे सगळं चित्र विदारक आहे, याच्यावरचा उपाय काय काय शास्त्रशुद्ध प्रकारे नियोजन व्हायला हवं आणि पुण्याचं नैसर्गिकता जपून, नैसर्गिक प्रवाह जपून पुण्याचा विकास करायचा, पण तो विकास करताना नैसर्गिक प्रवाह जपायला कसे हवेत की जे परत पुणेकरांच्या जीवावर येणार नाहीत, काय व्हायला पाहिजे? एक नैसर्गिक प्रवाह करताना म्हणजे त्याचा अभ्यास करताना स्ट्रॉम वॉटर ॲनालिसिस म्हणून एक प्रकार असतो की जेव्हा खूप छान टेक्नॉलॉजीज आत्ता अवेलेबल आहेत की ज्याचं मॅपिंग आपण म्हणतो की झालं पाहिजे, की पूर्ण वॉटरशेडचा विचार करून त्याचे सब वॉटरशेड्स, मूळ म्हणजे जे एरिया जिथून जी नदी जाते किंवा एखादा नाला जातो त्याला येऊन मिळणारं पाणी, तिकडची टोपोलॉजी म्हणजे नैसर्गिक जे डोंगर प्रकार जो आहे तो कसा आहे, तिथे असलेली लँड यूज कसा आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन किती झालेलं आहे, ओपन एरिया किती आहे, तिथे ॲग्रिकल्चर लँड आहेत का, याचा एक अभ्यास स्टडी होणं गरजेचं असतो. आणि तो करून मी आता एक काही मुद्दामून गोष्टी तुम्हाला टेक्निकली सांगतो की जे तुम्हाला आम्हाला ते माहिती पाहिजे. ॲक्च्युली कसं असतं, एक टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणून एक प्रकार असतो. जेव्हा एखाद्या रिव्हरमध्ये किंवा नदीमध्ये पाणी जेव्हा येतं किंवा नाल्यामध्ये पाणी येतं तेव्हा त्याच्या वॉटरशेडमधून किती वेळात तिथपर्यंत पाणी येऊ शकतं किंवा तो फ्लो किती जाऊ शकतो त्याचं स्टडी असणं करणं महत्त्वाचं आहे. स्ट्रॉम वॉटर रन ऑफ कॅल्क्युलेशन्स होणं गरजेचं असतं. रन ऑफ म्हणजे काय की पाणी पडल्यानंतर जमिनीवर जो वहन क्षमता असते ती कमी वेळात किती जाती आहे ती पण कॅल्क्युलेट करणं. कारण आता पुण्यामध्ये रन ऑफचं प्रमाण जास्त वाढलं आहे. म्हणजे काय, ते पाणी जमिनीत जातच नाही. त्यामुळे जे आपण आज सगळे म्हणतो की ग्राउंड वॉटर लेवल कमी होते. खरंच इतके भाग्यवान होतं आपण पुण्यामध्ये की 7 फुटापर्यंत तरी तुम्ही म्हणजे खणलं ना तरीसुद्धा पाणी मिळतं. आणि थोड्या दिवसांनी हे सगळं प्रमाण कमी होणार आहे. तुम्ही बाणेर, पाषाण, बालेवाडी या एरियामध्ये अंडरग्राऊंड वॉटर एक्सकॅव्हेशन एवढं झालं आहे की तिथे थोड्या दिवसांनी आता तुम्हाला हे दिसेल की त्या एरियामध्ये पाणी नाही आहे. आणि तेच सिटी एरियामध्ये चांगलं आहे. हे सगळं बघताना दुसरं जे कॅल्क्युलेशन्स आपण म्हणतो फ्लो मॉडेलिंग्स असतात, वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत, त्याचं हायड्रोलिक डिझाईन आणि वेलॉसिटीचे कॅल्क्युलेशन्स केले पाहिजे असतात. हे सगळे टेक्निकल टर्म्स मुद्दामून मी तुमच्यापर्यंत मांडायचा प्रयत्न करतो आहे. पण हे केल्याचा फायदा हा होतो की ॲक्च्युली तिथे किती प्रकारचे पाईपलाईन्स पाहिजेत किंवा त्याचं स्ट्रॉम वॉटर ॲनालिसिस कसं झालं पाहिजे, त्याचे मॅनहोलचे लोकेशन्स, ते लोकांना ते नुसतं हे झालं डिझाईन आणि प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये महानगरपालिकेला दिलं एवढं नाही चालणार. त्याचं ॲप डेव्हलप करणं किंवा एक लिंक वेबसाईट टाईप डेव्हलप करणं गरजेचं आहे की जी तुमच्या आमच्या प्रत्येकाकडे असली पाहिजेत. उद्या जर काही झालं तरी मला कळलं पाहिजे की इथे ड्रेनेज, इथे मॅनहोल आहे आणि इथे काही समजा चुकून काही घाण टाकून वगैरे काही अडकलं असेल तर तिथे इमिजिएटली आपण त्या पोझिशनला स्वच्छ करून काही प्रोव्हिजन करू शकतो का. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या प्लॅनिंगमध्ये कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्यामुळे स्ट्रॉम वॉटर वेगळा, सिवरेज वेगळा. आणि आता माझं असं मत आहे की जेव्हा तुम्ही 24/7 वॉटर सप्लायचं डिझाईन काम करताय, गेल्या अख्ख्या करोनाच्या काळामध्ये सगळे रस्ते ज्या पद्धतीने खणून नंतर जे काही वाट लावली गेली आहे त्याच वेळी जर स्ट्रॉम वॉटरचं पण तुम्ही काम हाती घेतलं असतं तर दोन्ही कामं एकाच वेळी झाली असती. आणि त्याच वेळी जर ऑडिट पण केलं असतं तरी लक्षात आलं असतं की खरंच कुठल्या एरियामध्ये स्ट्रॉम वॉटरच्या पाईपलाईनची गरज आहे. कारण आपल्याला आजही माहिती नाही की कोणत्या एरियामध्ये काय कंडिशन आहे. सो हे आज खूप गरजेचं आहे. म्हणजे नियोजनबद्धतेचा अभाव महापालिकेत दिसून येतोय. पण काही नियोजन करण्याची योजना वाटतेय का काही काय? ॲक्च्युली आम्ही प्रयत्न करतोय. काही ऑफिसर्सकडून पॉझिटिव्हली रिस्पॉन्स आला आहे असं मी म्हणेल. पण आता ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन झाल्यावर कळेल की याचा एक मी मगाशी बोलता एक हायड्रॉलिक मॉडेलिंग हा शब्द वापरला की हेग्रास मॉडेलिंग आपण म्हणूयात त्याला. हेग्रास मॉडेलिंगमध्ये काय की जेव्हा पाण्याचा एक 40 mm पाऊस पडल्यानंतर किती एरिया पाण्याखाली जाऊ शकतो, 50 झाल्यानंतर 60 असा एरिया, यासारख्या गोष्टी समोर आल्या ना तर आपल्याला नागरिकांनी स्वतः काही गोष्टी ते काळजी घेऊ शकतात. कारण आत्ता आम्हाला हेच माहिती नाही की किती पाऊस कधी पडेल, कारण ते तुमच्या आमच्या हातात नाही आहे. पण ॲटलिस्ट
त्यावेळी काय केलं पाहिजे त्याचा डिझास्टर मॅनेजमेंटचा बॅकअप प्लॅन जो असतो तो करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही आता बाहेरच्या कंट्रीज आहेत सगळ्या ज्या ॲक्च्युली रेग्युलर अर्थक्विक किंवा सुनामीपासून इम्पॅक्टेड असतात, त्यांची ट्रेनिंग्स होतात, त्यांचे कपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स घेतले जातात. ते आपल्या आता सिटीमध्ये तशी गरज आहे, जिथे जिथे अशा पद्धतीचे नाले आणि कारण तुम्ही काय केलं पाहिजे अशी कंडिशन आल्यानंतर हे पण आता महानगरपालिकेने सांगणं गरजेचं आहे. ॲटलिस्ट त्याच्यावरचं प्रोव्हिजन हे पहिला उपाय म्हणजे खरं तर ते काम आहे त्यांचं. ते करू शकले नाहीत तर मग स्वतःला जीव कसा वाचवावा अशा वेळी किंवा काय प्रोव्हिजन केली पाहिजे हे तरी माहिती पाहिजे. आपण असं म्हणूयात, तू म्हटलं की काही महापालिकेच्या प्रशासनाकडून सकारात्मक उत्तर मिळतं आहे आणि महापालिका प्रशासन, सत्ताधारी पक्ष या सर्व लोकप्रतिनिधी यांनी सुजाणपणानं आणि डोळसपणानं पुण्याच्या नियोजनासाठी एकत्र येऊन अशा पद्धतीचं पुणे नैसर्गिकरित्या जतन करत असताना, त्याचं संवर्धन करत असताना बाजूनी विकास करण्याचा एक गोल्डन मीन, एक सुवर्णमध्य साधतील आणि अशी सुबुद्धी या प्रशासनाला आणि या सगळ्या सत्ताधाऱ्यांना येईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू. आणि त्याच्यामध्ये तुझं योगदान जे आहे तेही मोलाचं आहे अशी अपेक्षा व्यक्त करू. पुणे खरंच चांगल्या पद्धतीचं होईल, पुन्हा एकदा निसर्ग संपन्न असं पुणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करू आणि इथं थांबूयात. श्रीकांत, तू इथं आलात, धन्यवाद. थँक्यू. येस, धन्यवाद.